मित्रांनो, स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 अंतर्गत एकूण 44 पदांकरता पदभरती ही निघालेली आहे। यासाठी एकूण 60,000 रुपयांपासून ते 55,000 रुपयांपर्यंत प्रति महिना मासिक मानधन असणार आहे। यासाठी शैक्षणिक अर्हता काय असणे आवश्यक आहे, किमान अनुभव काय असणे आवश्यक आहे, त्याचबरोबर इतर आणखी महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। या ठिकाणी बघा, स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 अंमलबजावणी राज्यस्तर, विभागीय स्तर व जिल्हा स्तरावरील प्रकल्प व्यवस्थापन कक्षासाठी तांत्रिक तज्ज्ञ या कंत्राटी पदासाठी 11 महिन्यांकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। आता या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। परंतु बघा, पद आहे राज्यस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ, एकूण 4 पदसंख्या आहे आणि 60,000 रुपये प्रति माह एवढा या ठिकाणी मानधन असणार आहे। विभागीय तांत्रिक तज्ज्ञासाठी आणि जिल्हा तांत्रिक तज्ज्ञासाठी एकूण 55,000 रुपये प्रतिमाह मानधन आहे। विभागीय तांत्रिक तज्ज्ञांची या ठिकाणी 6 पदे आहेत आणि जिल्हा तांत्रिक तज्ज्ञाची या ठिकाणी 34 पदे आहेत, एकूण 44 पदे आहेत। आता सर्वच पदांकरता जी शैक्षणिक किमान अर्हता आहे ती आहे BE कोणतीही शाखा, BTech कोणतीही शाखा, B आर्च, B प्लॅन किंवा MSc एनव्हायरमेंट किंवा तत्सम व समकक्ष अर्हता तसेच अतिरिक्त अर्हता या ठिकाणी असणं आवश्यक आहे। आता यामध्ये बघा, MSc IT देखील तुम्हाला कंपल्सरी आहे। आता जो अनुभव आहे, अनुभवामध्ये बघा, स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत 3 वर्ष किंवा जास्त टर्मचा अनुभव किंवा महानगरपालिका नगर परिषद अंतर्गत राष्ट्रीय राज्यस्तरीय प्रकल्पातील किमान 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे। नियुक्तीचा कालावधी हा 11 महिने आहे। म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला 24 जुलैपासून ते 7 ऑगस्ट ही तुमची शेवटची तारीख असणार आहे। आता या ठिकाणी आणखी महत्त्वपूर्ण माहिती बघा, वरील नमूद शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे निकष पूर्ण केलेल्या उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। कमाल अर्जदाराचे कमाल वय हे 40 वर्षे असणं आवश्यक आहे। उच्चतम शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल। आवश्यकतेप्रमाणे पदांची हे कमी जास्त संख्या होऊ शकते। पद्धत जी ऑनलाईन अर्ज करण्याची आहे, यामध्ये तुम्ही जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या लिंकवर जाऊनच तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे। ओके, गुगल डॉक्युमेंट्स आहे, एकदम सोपा अर्ज आहे, ते आपण बघूयात। नियुक्तीबाबतचा अंतिम निर्णय या ठिकाणी त्याच स्वच्छ नागरी अभियानातील जे अधिकारी आहेत त्यांचाच राहील। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठेही काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे। प्राप्त अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीकरता उपस्थित राहण्याबाबत तुमचा जो ईमेल आहे त्याद्वारे कळवण्यात येईल। शेवटचा दिनांक हा आपण बघितल्याप्रमाणे 7 ऑगस्ट 2025 हाच आहे। आता या ठिकाणी जी काही गुगलची लिंक इथं दिली आहे बघा, याची ही ऑनलाईन लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन करू शकता। बघा, आता या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र मिशन अर्बन 2.0 कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट अशा या ठिकाणी ऑनलाईन तुम्हाला गुगल फॉर्म भरायचा आहे। या ठिकाणी बघा, तुमचा फुल नेम या ठिकाणी टाकायचा आहे। त्याचबरोबर इथं फादर नेम आहे, खाली मदर नेम आहे, जेंडर तुमचा सिलेक्ट करायचा आहे, डेट ऑफ बर्थ आहे तुमचा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे, मराठी स्टेटस, यानंतर 30 जून 2025 या दिवशी तुमचं वय किती आहे ते टाकायचं आहे तुम्हाला आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट इथं अपलोड करायचा आहे। ईमेल ID तुमचा टाकायचा आहे, रेसिडेन्शियल ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे, मोबाईल नंबर तुमचा चालू असलेला टाकायचा आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं कोणतं आहे, BE BTech आहे का, B आर्क आहे का, B प्लॅन आहे का, MSc एनव्हायरमेंट सायन्स आहे का, दुसरं कोणतं आहे। नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे PDF स्वरूपात। त्यानंतर एक्सपिरियन्स इन स्वच्छ महाराष्ट्र मिशन अर्बन और एनी अदर स्टेट नॅशनल स्कीम मिशन इम्प्लिमेंट ॲट ULB लेवल, म्हणजे तुमचा स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत जो एनी अनुभव आहे किंवा दुसऱ्या कोणत्याही मिशन अंतर्गत अनुभव आहे तो, तर ते काय तुम्हाला नमूद करायचं, 3 वर्ष आहे का, 4 वर्ष आहे का, 5 वर्ष आहे का, दुसरा आहे। नंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे, किंवा अपॉइंटमेंट लेटर तुम्ही अपॉइंट असाल तर ते अपॉइंटमेंट लेटर किंवा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे। त्यानंतर तुम्ही टेक्निकल एक्सपर्ट म्हणून स्वच्छ सर्वेक्षण, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, यूज वॉटर मॅनेजमेंट, सॅनिटेशन याच्यामध्ये काम केलं आहे का, किती वर्ष काम केलं आहे, त्याचबरोबर त्याचं सर्टिफिकेट, ओके,
तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. नंतर आय रेडी टू सर्व एनिव्हेअर इन महाराष्ट्र आहे, त्यावर येस यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. तर अशा पद्धतीने एकदम सोपा फॉर्म आहे, तुम्ही भरू शकता. निश्चितच पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.